तर मित्रांनो आपल्याला बघा मराठी माणसं भेटलेली आहेत, बायकर आहे बघा, ह्यांच्याकडे पण कॅमेरा आहे. सो हे ब्लॉगिंग बहुत सारे ना गुजरात में हमें फॉलोअर्स मिले. मंदिर एकदम भारी. सो आपण आता आलेलो आहे अनलिमिटेड जेवण खाण्यासाठी आणि पाहू शकता इथं असं हे अनलिमिटेड जेवण आहे भरपूर. तर मित्रांनो आपण ना द्वारक्याला जाताना ना समुद्राच्या रोडच्या तिथं साईडला थांबलेलं आपल्याला तीन ते चार जण मराठी माणसं भेटलेली आहेत आणि ते पण ह्यांच्या 4-5 ह्या बाईक आहेत, स्पोर्ट बाईका, आणि 3 ऑफ रोडिंग आहेत. सो एक गाडी ना कर्नाटकची आणि 3 गोव्याचे आहेत. असे पण मराठी माणसं आहेत ते. सो इथं बसलेली पाहू शकता सगळे. आणि आता जरा स्टे करतोय आम्ही पण, म्हणलं आम्ही भरपूर वेळा राईड केली त्यामुळे आपण पण स्टे करूया. मग आता इथं बसलेलं आहे, सगळं हेल्मेट वगैरे मांडलेलं आहे आणि असे गप्पा मारून चाललेले आहेत. आणि पलीकडं भरपूर मोठा समुद्र आहे, पाहू शकता इकडं लय मोठा समुद्र आहे आणि समुद्राच्या ना साईडने पूर्ण हा हायवे, नॅशनल हायवे जातो. तर मित्रांनो आपल्याला बघा मराठी माणसं भेटलेली आहेत, बायकर आहे बघा, ह्यांच्याकडे पण कॅमेरा आहे. सो हे ब्लॉगिंग शूट करतात हे पण. तुमचं नाव सांगा. विनायक नाटेकर. कुठे राहतो तुम्ही? गोव्याला. गोव्याचे आहेत प्रॉपर. आणि पाहू शकता पुढं CBR, हे बघा CBR आणि सगळे सोबत आपल्या येणार आहेत, द्वारकालाच येणार आहेत. पाहू शकता एवढे रायडर आहेत. आणि चला जाऊया. त्यांनी ना 24 तासात 900 किलोमीटर कंटिन्यू चालवलेली आहे गाडी. बहुत सारे ना गुजरात में हमें फॉलोअर्स मिले. बहुत लोगों ने सब्सक्राइब किया. पूरा इंडिया अभी ज्योतिर्लिंग कर रहे 6 ज्योतिर्लिंग. अच्छा, ये मेरा माझं पण चॅनल. सबस्क्राईब कर ना. माझं पण टाका. ॲडव्हेंचरस कुणाल टाका. वो तो छोड़ नोटिफिकेशन हो गया. गुजरात कैसा लगा आपको? अरे मस्त, गुजरात ना बहुत अच्छा है, बहुत हेल्पफुल है हेल्पफुल ज्यादा है. और खाना भी अच्छा था गुजराती थाली. कल खाए थे हमने. काठियावाड़ी गया? काठियावाड़ी नहीं, काठियावाड़ी अभी द्वारका जा रहे हैं. द्वारका ये देखो, काठियावाड़ी का ही करना. ये है मेरा एडवेंचरस कुमार. इंस्टा पे भी यही नाम है. हाँ, ओके ठीक है, मिलते हैं. चलो बाय. तर मित्रांनो आता फक्त आपल्याला अंतर राहिलेलं आहे 14 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे आणि आपण 10 ते 15 मिनिटात आपण 14 किलोमीटर असेच कव्हर करू. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे द्वारकाधीश मंदिरामध्ये आणि आपण आता जस्ट रूम घेतलेली, हे पाहू शकता ही रूम आहे बघा, कसली क्वालिटी रूम आहे. इथं मटेरियल ठेवलं राहिलेलं आणि बघू शकता इथून सनसेट दिसतोय आपल्याला. आणि आता जाणार आहे आपण श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये, म्हणजे द्वारकाधीश मंदिराकडे, आणि बीच पण आहे तिथंच. सो तिथं उड्डाण पूल पण आहे. सो सगळं बघूया. आता चला थोडंसं ना फेस वगैरे क्लीन करतो आणि मग निघूया इथून लवकरच. राडा चला. हे बघा कसा बसला. येऊ चला. आपण ना बोळीतनं गल्ली बोळीतनं चाललेलो आहे मंदिराकडे, श्रीकृष्णांच्या मंदिराकडे चाललेलो आहे. पाहू शकता असा हा रोड आहे आणि त्या रोडमध्ये मी अंधारात दिसतोय का नाही माहीत नाही, पण तरी पण आपण हार नाही मांडली त्यामुळं आपण कॅमेरा चालू ठेवलेला आहे. सो आता जाऊया. अजून आपल्याला जेवण वगैरे पण करायचं आहे, तर त्याआधी आपण मंदिरात जाऊया, मग जेवण वगैरे करूया. मंदिरापाशी चाललेलो आजी बिज्जीमध्ये यायला लागले आणि आता आपण जाऊया मंदिराकडे. रोड कोणता आहे तेच कळा नाही, पाहू शकता एवढी गर्दी आहे ना इथं. तर कोणत्या रोडने जाऊ तेच काय कळा ना. कोणत्या रोडने जायचं? गोमाते गाईच गोमाता. आणि जाऊ कुठं भाई, आपला माणूस हरला. कोणत्या साईडला हरला तेच काय कळा ना. हा गावला. हे बघा माणूस गायब होता अचानक. कुठून जायचं? नाही इथं रेट पण लय असतात. हो भैया
मंदिर किधर आहे इधर से आहे का तेच ना एवढी भयंकर गर्दी झाली आहे नुसतीच गर्दी डक्कल बुक्की सगळं कार्यक्रम चाललेले आहे पाहू शकता हे बघा आणि चला आता आम्ही दोघं झेंडतोय बरं का पण इथं पुढं दिसतानाच श्रीकृष्णांचं मंदिर हे बघा दिसत नाही तुम्हाला दिवसा दाखवतो दिसलं तर ठीक आहे बट एवढी गर्दी आहे ना भयंकर आहे बघा पब्लिक बसले येतात तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे करून घेऊया नाही तर सकाळी भेटायचा नाही टाईम आपल्याला म्हणजे कसं आहे आता ओके होईल जरा उजेड बिजेड दिसतंय पब्लिक बिब्लिक कसलं आहे बघा हे बाहेर येतात गाईज हे लोक बाहेर येतात आपण आज जाऊया भरपूर गर्दी दिसते आपल्याला तर मित्रांनो आपल्याला ना नाशिकची पब्लिक भेटलेली पाहू शकता सगळे पब्लिक आहे आणि सगळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत तर तुम्ही पण वाट बघू नका सगळे सबस्क्राईब डायरेक्ट आणि आतमध्ये जाणार आहे आपण आता मंदिरात तो सगळे तिथलं व्ह्यू वगैरे काढणार आहे आता हे सगळं विषय चाललाय की सबस्क्राईबचं चाललेलं आहे आणि सगळे चॅनल वगैरे सर्च करतात हे पाहू शकता हे डायरेक्ट आता हे मराठी बोलत असणार आहे त्यामुळे ना डायरेक्ट ओळख झाली नाही तर आम्ही इथं पण मराठीच बोलतो जो असं समजा ओळखीचं दिसलं आम्ही ओळख तर देतो आतमध्ये पण एक दोन जण भेटलेली मराठीच बोलत होती पण तेव्हा आपल्याकडे कॅमेरा नव्हता बट आत्ता कॅमेरा आहे आणि आत्ता शूट केलेले पूर्ण हे पाहू शकता दिसत असतात तर पब्लिक आपल्याला आतमध्ये एंट्री भेटलेली आहे आणि आता आपल्याला तुम्हाला फक्त मंदिर दाखवतो जास्त पण आतमध्ये एंट्री नाही म्हणजे जसं की आहे ना मंदिरामध्ये मूर्ती वगैरे त्यांचे तिथं परमिशन अजिबात नाही आहे तर तुम्हाला फक्त बाहेरून मंदिर दाखवणार साईडने दाखवणार त्यातच तुम्ही आनंद घ्या आता चला तुम्हाला बहुतेक ना जर जमलं ना तर आपण दिवसा एकदा राऊंड मारू दिवसा पण एका दिवशी काढून घेऊया आणि बहुतेक आम्ही ज्या फ्लॅटला राहतो ना तिथून टेरेसवरून नाही मंदिर क्लिअर दिसतं सो आपण तिथून बघूया ॲक्च्युली आपण इथला फेमस हॉटेल शोधतोय पण ते काय गावाला तरी तो आता मॅपला टाकतो गावलं का नाही अजून तो मॅपला बघतोय पण काय आम्हाला गावाला नक्की कुठं आहे आता एवढं बघून लय त्याला 1 किलोमीटर चालत आलोय आम्हाला काय कळा ना आम्ही किती वेळ चालतोय नुसताच चालतोय फक्त काय नाव आहे काय माहिती भाई आलं का तो आलं नाव चल लोकेशनला किती किलोमीटर आहे तो बघूया आता कुठे आहे ते हॉटेल आणि असलो भूक लागल्यानं दुमडून आणतो डायरेक्ट अनलिमिटेड किती पण खा काय पण खा महाराष्ट्र पुन्हा महाराष्ट्र बहुत फेमस है इसलिए इधर आए तुम्ही पाहू शकता जेवणाची तयारी आणि असं भरपूर दणकून आणतो आता अनलिमिटेड म्हणलं आपण सुट्टी देत नाही तो आता अनलिमिटेडच खाणार आलेलो आहे अनलिमिटेड जेवण खाण्यासाठी आणि पाहू शकता इथं असं हे अनलिमिटेड जेवण आहे भरपूर असं काय एवढं आयटम आहेत ना मस्त पण आहे ना किती 8 4 12 16 18 ते 20 आयटम आहेत खाण्यासाठी तो आपण ते खाणार आहेत पाहू शकता आणि वाढायला सुरुवात करतो लवकर खाऊन घेतो चला जेवण वगैरे ना एकदम भारी झालेलं हे पाहू शकता सगळं फिनिश केलंय आणि इथं आपल्याला ताक पण दिलेलं आहे त्यांनी पाहू शकता ताक तर खरं सांगू का भाई 3 ग्लास ताकचं भरपूर पिलेलं आहे आणि हो कोणाला पाहू शकता कोणाला टाकलेलं आहे अजून खायचं का खा के खाऊन दामला भाई एवढा भयंकर अनलिमिटेड होतं बरं का पण मी जे पाहिजे तेच घेतलं सगळं भाई जे पाहिजे ते खा एकच नंबर होतं क्वालिटी जेवण 20 आयटम होते आणि आता अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे इथं असलाय एवढं सगळं खाणं एकदम इथं दाखवतो तुम्हाला एवढं आयटम आहेत पाहू शकता तर मित्रांनो आपण जेवलेलो आहे आणि भरपूर असं दुमडून आणलंय ना भाई अख्खं पैसे वसूलच झालं पाहिजे एवढं रिटर्न आणलंय माझं कसं आहे माहिती आहे का जिथं अनलिमिटेड दिसतंय ना तिथं सुट्टी नाही घ्यायची दुमडून खायचं मी ना 4 कॅमेरा दाखवलं नाही पण 4 हे पूर्ण काय होतं हे ताक 4 ग्लास ना ताकाचे पेलो बरं का तेवढं भयंकर पेलो लय पेलो तरी पण हॉटेल वंतारा लय फेमस आहे भाई इथं तुम्ही आला ना कधी द्वारकाधीशला तर तुम्ही नक्की या आणि इथं खाऊन जावा अनलिमिटेड काय पण खा किती पण खा कसं आहे इथली टेस्टच वेगळी पण टॉपची क्वालिटी सगळ्यात टॉपचीच आहे आता ना आपण रूमवर जाऊया कारण की भरपूर उशीर झालेला आहे
आता कम्प्लिटली 9 ते 10 वाजलेले आहेत. सो गाईज आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे. भेटा एका नवीन ब्लॉग मध्ये. चला, गुड नाईट.